मुंबईमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणं आता स्थगित केलं जाणार आहे। दुबार मतदार हटवण्यासाठी ही पडताळणी सुरू होती। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी ही माहिती दिलेली आहे। दुबार मतदार हटवण्यासाठी फोटोशी निगडीत टूल मागितले गेलेत। घरोघरी जाऊन दुबार मतदार हटवणं जिकिरीचं असल्याचं जोशी यांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे। मतदान केंद्रानुसार मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत आहे। मुंबईमध्ये अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला प्रसिद्ध होणं सध्या तरी अवघड दिसतंय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, दुबार मतदार पडताळणीला नेमकी स्थगिती का देण्यात आलेली आहे? या पडताळणीमध्ये सध्या काय अडचणी आहेत आणि अंतिम मतदार यादी आता कधी जाहीर होईल? एकूणच या दुबार मतदारासंदर्भात जर का पाहायचं तर या संदर्भातले अधिकार हे काढण्यासंदर्भातले जे दुबार मतदार आहेत ते मतदार यादीतनं काढण्यासंदर्भातले अधिकार हे राज्य निवडणूक आयोग किंवा मग मुंबई महापालिकेला नाही आणि त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे निर्णय असल्यामुळे एकूणच यामध्ये अनेक आपल्याला घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आहेत। एकूणच हे जे दुबार मतदार आहेत त्या संदर्भात जर का पाहायचं तर निवडणूक आयोगा कडनं एक प्रकारे फिल्टर लावण्यात येणार आहे। एकूणच ज्यांची नावं आहेत, आडनावं आणि किंवा मग फोटो हे सारखे आहेत त्या संदर्भात एक फिल्टर लावत एक विशेष टॅब देण्यात आलेले आहे। त्याद्वारे या सगळ्याची छाटणी जी आहे दुबार मतदाराची आपल्याला ती होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर प्रामुख्याने जे दुबार मतदार असतील त्यांच्याकडनं देखील प्रतिज्ञापत्र हे लिहून घेण्यात येणार आहे। 10 डिसेंबर नंतर BLO कडनं मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। जवळपास हे 11 लाख जे दुबार मतदार आहेत त्या संदर्भातली प्रतिज्ञापत्र ही शेवटच्या दिवसापर्यंत अगदी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवसापर्यंत ह्या सगळ्या संदर्भातली छाटणी जी आहे ती होताना पाहायला मिळेल। प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतली जातील की कुठे तुम्ही मतदान करणार आहात। एकूणच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती दीर्घकाळ आपल्याला पाहायला मिळेल। एकूण 10 डिसेंबर नंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होताना पाहायला मिळेल। मात्र तोपर्यंत एकूणच जर पाहायचं तर एकूण मुंबई महापालिका असेल किंवा मग निवडणूक आयोग असेल या सगळ्या कामासंदर्भात एक विशेष टॅब निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेला आहे आणि सध्याला अशा प्रकारे फिल्टर लावलं जात आहे ज्यामध्ये या दुबार मतदारासंदर्भात देखील निर्णय जो आहे किंवा प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याचं दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।